हॅलो विद्यार्थी मित्रांनो, टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज खूप आपण महत्त्वाचा टॉपिक घेऊन येतो आहे. एमपीएससी परीक्षा 2025 जॉब किंवा कॉलेज करणाऱ्यांनी आतापासून तयारी कशी करावी, म्हणजेच त्यांना कमीत कमी वेळात कसं यश मिळवता येईल. विद्यार्थी मित्रांनो, मी मकरंद आंबेडकर आणि टेक्स्टबुक या प्लॅटफॉर्मवर मी अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणीचे रेग्युलर सेशन घेतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण या टॉपिकवर लवकरच येतो आहे, पण त्यापूर्वी आपण जे सेशन घेतो आहे आपलं डेली सेशन्स असतात. आपण डेली आता 3 सेशन्स घेतो आहे. आपली 3.5 ची एक फास्ट ट्रॅक बॅच आहे कंबाईनची, ज्यामध्ये आपला अंकगणिताचा कोर्स सुरू आहे. ज्यांना जॉईन करायचं असेल, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तुम्ही जॉईन करू शकता. त्यानंतर डेली आपण 5 वाजता आपला युट्यूब क्लास घेतोय, ज्यामध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्ताचे आपण सेशन घेतोय. येत्या सोमवारपासून म्हणजेच परवापासून आपण एक सिरीज चालवतो आहे मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्सची, की तुमच्या कंबाईन 2024च्या एक्झाम मध्ये, कंबाईनच्या 2024 एक्झाम मध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्ताचे काय काय क्वेश्चन्स राहू शकतात ते सिरीज आपण चालवणार आहोत. त्यानंतर आपला 6 वाजता आपल्या टेक्स्टबुक या प्लॅटफॉर्मवर एक मास्टर क्लास असतो. मास्टर क्लास म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी हा फ्री क्लास असणार आहे. त्यामध्ये आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर अंकगणित आणि बुद्धिमत्ताचे कंबाईनचे डिस्कस करणार आहोत. तर जॉईन करा, नक्की जॉईन करायला विसरू नका. डेली 3:30 वाजता पेड क्लास, 5 वाजता युट्यूब क्लास आणि 6 वाजता मास्टर क्लास. विद्यार्थी मित्रांनो, आपला एक उन्नती उत्सव म्हणून एक छानसा असा सेल सुरू आहे, ज्यामध्ये आपल्याला एमपीएससी राज्यसेवा 2025 डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची जी एक्झाम होणार आहे त्याचं जर राज्यसभेचं सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल तर त्याची किंमत आहे 30,874 रुपये आणि 18 महिन्याचं तुम्हाला सबस्क्रिप्शन भेटणार आहे. त्यासाठी तुम्हाला कोड यूज करायचा. अप्लाय कुपन कोड मध्ये जाऊन मकरंद कॅपिटल लेटर मध्ये MAKAREND, ठीक आहे, हा कोड तुम्ही यूज करा आणि नक्कीच तुम्हाला छानसं असं प्रिपरेशन ऑनलाईन तुमचं होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर कुणाला जर कंबाईनचं सबस्क्रिप्शन जर घ्यायचं असेल, ज्याचं सबस्क्रिप्शनची प्राइस 3,184, 12 महिन्याचं सबस्क्रिप्शन आहे, त्यामध्ये पण तुम्हाला कोड यूज करायचा आहे मकरंद कॅपिटल लेटर मध्ये, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळणार आहे. विद्यार्थी मित्र, तर चला आपण आजच्या टॉपिक कडे वळूया, जो महत्वाचा टॉपिक. आता तुम्हाला माहिती आहे की 2025 साठी जर तुम्ही टार्गेट करत असाल आणि तुम्ही जर जॉब करत असाल किंवा कॉलेजमध्ये जात असाल, तर आपण नियोजन कसं केलं पाहिजे की जेणेकरून आपली जी 2025 ची एक्झाम आहे ती डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न होणार आहे, ती क्रॅक होईल आहे. ठीक आहे, तर सगळ्यात अगोदर हे समजून घ्या की तुमची जी 2025 ची जी राज्यसभेची एक्झाम होणार आहे ती मे महिन्यात होणार आहे. विद्यार्थी मित्र, ठीक आहे, मे महिन्यामध्ये. म्हणजे आता जवळजवळ इथून जर आपण विचार केला एक्झॅक्टली, तर आपल्याकडे 12 महिने शिल्लक आहे, हो की नाही. मग या 12 महिन्यात आपल्याला नियोजन कसं करायचं आहे हे आपल्याला बघायचं. मग बघा, जेव्हा कोणतीही पूर्व परीक्षा पास करायची असेल तर पुढच्या वर्षी पूर्व परीक्षेच्या आधी अभ्यास होणं गरजेचं असतं. कारण पूर्ण जेव्हा अभ्यास होतो तेव्हाच आपल्याला असं वाटतं की आपण त्या एक्झामसाठी अपियर होऊ शकतो. ठीक आहे, तर मग तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी टार्गेट करायच्या. बघा, नवीन सिलेबस असणार आहे. नवीन सिलेबस नुसार पहिले तर तुम्हाला सिलेबस बघायचा आहे की एक्झॅक्टली 2024 चा जो सिलेबस आहे आणि 2025 ला जो सिलेबस येणार आहे त्यामध्ये काय चेंजेस असणार आहे. त्यानंतर तुम्हाला हे डिसाईड करायचं आहे की तुमच्या स्ट्रेंथ आणि विकनेस नुसार जो ऑप्शनल सब्जेक्ट तुम्हाला निवडायचा आहे, तर तुम्हाला कोणत्या सब्जेक्ट मध्ये रुची आहे तो तुम्हाला ऑप्शनल कव्हर करायचा आहे. कोणते 2 सब्जेक्ट तुम्ही निवडावे, ऑप्शनल निवडताना. त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे जी आतापर्यंत गरज नव्हती पण आता 2025 च्या एक्झाम साठी गरज बसणार आहे, मोठी गरज म्हणजे आन्सर रायटिंगची, आणि त्याची कंटिन्युअसली प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आन्सर रायटिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऍज पर एज युअर डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम इज कन्सर्न. त्यानंतर जे जे नवीन विषय ऍड झालेले आहे त्याची सविस्तर माहिती घ्यायची. ठीक आहे, आणि या सगळ्या गोष्टी कव्हर करणं खूप इम्पॉर्टंट आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता दुसरी गोष्ट म्हणजे काय की जे लोक वर्किंग आहेत, ठीक आहे, किंवा कॉलेजला जात आहेत, यांच्यासाठी सर्वात मोठी समस्या म्हणजे काय आहे, वेळ. कसा वेळ मॅनेज करायचा, कारण आपण कॉलेज तर जावंच लागेल. कोणी जर कामाला असेल, ज्यांची आता म्हणजे काम सोडू नाही शकत, असे खूप सारे आपले विद्यार्थी आपण त्यांना
गव्हर्नमेंट जॉब घ्यायचा आहे किंवा राज्यसेवेमध्ये जर रुची असेल तर आपल्याला कॉलेज आणि वर्क करून ही गोष्ट मॅनेज करावीच लागेल. म्हणून आतापासूनच याला तयारी करावी लागेल आणि प्रत्येक गोष्टीचं मार्गदर्शन घ्यावंच लागेल. मग आता हा प्लॅन कसा बनवायचा, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट माय डिअर फ्रेंड्स. ठीक आहे, मग आता आपण प्लॅन कसा बनवूया, लक्ष द्या. जेव्हा ही प्लॅन बनवत आहे सगळ्यात पहिलं कामाचे तास कॅल्क्युलेट करा. काय म्हटलं मी, कामाचे तास कॅल्क्युलेट करा. ठीक आहे, त्यानंतर अभ्यासासाठी वेळ काढा. त्यानंतर तिसरी गोष्ट, शनिवार आणि रविवारचा मॅक्सिमम उपयोग करा. म्हणजे बघा, तुम्हाला माहिती आहे की मोस्ट ऑफ द शनिवारी आणि रविवारी वर्किंग नसते किंवा मोस्ट ऑफ द लोकांचं कॉलेज नसते, तर कमीत कमी दिवसातले 8 तास काढणं फार गरजेचं आहे. करेक्ट. त्यानंतर बघा, मला असं वाटते की रोजचे टार्गेट ठेवण्यापेक्षा वीकली टार्गेट ठेवा. रोजचे टार्गेट ठेवण्यापेक्षा वीकली टार्गेट ठेवा. ठीक आहे. उदाहरण बघा, उदाहरण जसे रोजचे जर मी 4 तास काढत असेल तर हप्त्याचे 28 ते 30 तास होईल. ठीक आहे, या पद्धतीने कमीत कमी रेफरन्स बुक वाचा. ठीक आहे. त्यानंतर प्रॉपर रिव्हिजन ठेवणं खूप गरजेचं आहे. प्रॉपर रिव्हिजन ठेवा, म्हणजे काय होईल, तुम्हाला 30 गोष्ट 10 वेळा वाचायची गरज नाही वाचणार. ठीक आहे. त्यानंतर योग्य मार्गदर्शन घ्या. योग्य मार्गदर्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला योग्य मार्गदर्शन घेतल्याने काय होईल की एक प्रॉपर टाइम मॅनेजमेंट आणि कोणता विषयाचा अभ्यास कसा करायचा आहे हे तुम्हाला, आणि त्यात मॅक्सिमम काय होईल, वेळ वाचेल योग्य मार्गदर्शन घेतलं. ठीक आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट मी म्हणेल ह्यापेक्षाही की दररोज व्यायामाला वेळ द्या. करेक्ट, दररोज व्यायामाला वेळ द्या. ठीक आहे. त्याने मानसिक व शारीरिक जी तुमची स्थिती आहे ती बेटर राहील. मानसिक व शारीरिक स्थिती सुदृढ राहील, छान राहील. त्यानंतर ऑनलाईन लेक्चर करत चला. म्हणजे जे काही आम्ही ऑनलाईन लेक्चर्स घेतोय ते करत चला प्रत्येक विषयाचे. त्याने काय होईल, किंवा जर ऑनलाईन नसेल पॉसिबल तर जे ऑनलाईन मध्ये रेकॉर्डेड फॉर्म मध्ये आहे ते लेक्चर करत चला. म्हणजे ऑफलाईन पेक्षा तुमचं यामध्ये काय होईल, वेळ वाचेल आहे. त्यानंतर प्रत्येक विषयाचे शॉर्ट नोट्स काढा. मी इथे लिहितोय, शॉर्ट नोट्स बनवा. ठीक आहे. आणि त्यानंतर वीकली टेस्ट देत चला. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही जर हा शेड्यूल जर प्रॉपरली फॉलो जर केला तर मला असं वाटतं की 2025 ची जी येणारी एक्झाम आहे ही अवघड नसेल आहे. प्रॉपर नियोजन करा आणि वेळोवेळी आमच्याकडनं मार्गदर्शन घेत चला. म्हणजे जो विषयाचा ज्या ज्या विषयामध्ये पारंगत आहे, जसं मी सी सेट घेतोय, वैभव सर हिस्ट्री घेत आहे, रितेश सर पॉलिटी घेत आहे. ठीक आहे, अनिकेत सर, त्यानंतर राणी जैन मॅम, सुधीर गुडके सर यांचे लेक्चर्स प्रॉपर पद्धतीने तुम्ही करत चला. म्हणजे तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आणि ज्या काही आता येणारा बॅचेस आहे, जसं आता मी सी सेटची बॅच घेऊन येतो आहे खूप लवकरच. ठीक आहे, एक नवीन बॅच आपली या महिन्यात सुरू होईल. तर तुम्हाला जर सी सेटची बॅच जॉईन करायची असेल तर नक्की जॉईन करा 2025 साठी. जर तुम्हाला काहीही अडचण असेल तर तुम्ही या नंबरवर मला नक्की कॉल करा किंवा मेसेज टाका. हा आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, यावर तुम्ही नक्की मेसेज टाका 7038613736. ठीक आहे. आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे ज्यामध्ये डेली आपण जे सेशन्स घेतो त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येतात. तर तुम्ही नक्की कनेक्ट राहा, तुम्हाला नक्कीच फायदा होईल. पुन्हा नवीन व्हिडिओसह आपण भेटूया. तोपर्यंत तुम्ही तुमचे विद्यार्थी मित्रांनो